हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज आपण शिकणार आहोत ह्या जम्बो स्क्रंचीज. अतिशय सोपा पॅटर्न आहे, बिगिनर फ्रेंडली पॅटर्न आहे आणि दिसायला पण खूप सुरेख ह्या स्क्रंचीज दिसत आहेत. आणि दुसरं म्हणजे यांची साईज जी आहे ती जम्बो साईज किंवा डबल एक्सेल साईज जी असते ती साईज आहे. जर तुमचे थोडे मोठे केस असतील, दाट आणि लांब केस असतील, तर अतिशय तुमच्या केसांची शोभा या स्क्रंचीजनी अजून वाढणार आहे. तर डेफिनेटली तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करा. कुठेही कोणतीही स्टेप मिस करू नका, जेणेकरून तुमच्या स्क्रंचीज पण एवढाच सुंदर बनतील. तर चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी बघा, एका रबर बँडमध्ये मी हे ग्रीन कलरचं यान आपलं जोडून घेतलेलं आहे. तर इथे गाठच पडली आहे मी, सिम्पल आपली जी नॉट असते. नंतर आपले हुक इन्सर्ट करून आता याच्यामध्ये आपण पूर्ण आपलं रबर बँड जे आहे ते कवर होईल इतके सिंगल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायच्यात. तर इथे आता आपले रबर बँड पूर्ण कवर होतील इतके सिंगल क्रोशे आपण बनवून घेतलेत. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच इथे बनवून घेतला, चेन 1 बनवली आणि एक्स्ट्रा यान इथून कट करून घेतलं. तर पहिल्या राऊंडनंतर बघा, आपलं जे वर्क आहे ते असं दिसत आहे. हा जो एक एक्स्ट्रा यान आहे हा पण आपण इथून आता कट करून घेऊ शकतो, कारण तो आपण हाईड करत आलेलो आहे सुरुवातीपासूनच. जिथे आपण शेवटचं स्लिप स्टिच बनवलं त्या सेम जागेमध्ये मी माझं हे ब्लू कलरचं यान इथे जॉईन करून घेते. इथे हे डार्क ब्लू कलर मी यूज करते, तुम्ही कुठलाही शेड इथे यूज करू शकता. आणि हे जे दोन आपले आता एक्स्ट्रा यान्स आहेत हे आपण असे डावीकडे टर्न करायचे आहेत आणि सोबत कॅरी करायचे आहेत आपल्या वर्कसोबत. सेम जागेमध्ये मी हुक इन्सर्ट केली, चेन 3 बनवल्या. चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे स्टिच असणार आहे. सेम जागेमध्ये हुक इन्सर्ट केली, 1 आणि 2, इथे 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवले. म्हणजे इथे एकूण आता 3 डबल क्रोशे स्टिचेस आपले बनलेले आहेत. नेक्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि इथेही 3 डबल क्रोशे स्टिचेस आपण बनवून घ्यायचे. तर आता येणाऱ्या प्रत्येक स्टिचमध्ये आपण 3 डबल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता जे आपले शेवटच्या स्टिचमधले जे 3 डबल क्रोशे स्टिच होते ते माझे बनवून कंप्लीट झालेत. इथे आता फर्स्ट आपल्या स्टिचमध्ये मी हुक इन्सर्ट केली आणि स्लिप स्टिच इथे बनवून घेतला. तर आपला हा दुसरा रो बनवून इथे रेडी झाला आहे. नेक्स्ट चेन 3 बनवायचे आहेत. ह्या चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे म्हणून काउंट होणार आहे. सेम स्पेसमध्ये मी हुक इन्सर्ट केली आणि 1 डबल क्रोशे इथे बनवून घेतला. म्हणजेच इथे 2 डबल क्रोशे इथून रेडी झालेत. आता येणाऱ्या प्रत्येक पुढच्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून आपण 2 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. तर असाच आपला हा तिसरा राऊंड असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. बघा, आपला तिसरा राऊंड जो आहे तो ऑलमोस्ट पूर्ण झाला आहे. शेवटच्या स्टिचमध्ये मी इथे 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवून घेतलेत. आता जो आपला फर्स्ट स्टिच आहे तिथे आपण हुक इन्सर्ट केली आणि एक स्लिप स्टिच बनवून आपला तिसरा राऊंड इथे पूर्ण करून घेतला. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क असं दिसत आहे. आता आपण चेन 3 बनवणार आहोत. चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे असणार आहे. त्याच्यानंतर चेन 1 म्हणजे चेन 1 स्पेस असणार आहे. आता यान ओव्हर करून नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा आहे. चेन 1 आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच. अगेन चेन 1, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच, चेन 1, नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे स्टिच. तर असा हा पॅटर्न आपला इथे असणार आहे. एक स्टिच बनवायचं आहे, मध्ये चेन 1 स्पेस बनवायची आहे, परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तर असाच आपला हा पॅटर्न यूज करून हा राऊंड इथे आपण कंप्लीट करून घ्यायचा. इथे 4th राऊंड पण आपला एंड झालेला आहे. शेवटी चेन 1 मी बनवली आणि जो आपला हा स्पेस आहे चेन 1 स्पेस, तिथे हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवलं, चेन 1 बनवली आणि एक्स्ट्रा यान जे आहे आपलं आपण कट करून घेतलं. इथे एक नॉट आता तयार झाली. तर बघा, 4th राऊंड नंतर आपलं वर्क असं दिसत आहे. आता आपण ह्या सेम स्पेसमध्ये जिथे आपण हा आपला ब्लू कलरचा यान कट केला आहे त्या सेम स्पेसमध्ये आपण इथे थोडा लाईट ब्लू कलर यूज करणार आहोत. हा कलर मी इथे जॉईन केला. परत आता आपले हे जे 2 यान एंड्स आहेत हे आपण डावीकडे
असे सोबत कॅरी करायचे आहेत आणि सोबतच हाईड करत चालायचे आहेत. सेम जागेवर मी हुक इन्सर्ट केली. चेन 1 2 3 3 चेन बनवल्या आणि हे जे चेन 1 स्पेस आहे इथे मी हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच इथे बनवला. अगेन चेन 1 2 3 चेन 3 चेन 1 स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. अगेन चेन 1 2 3 चेन 3 बनवले. नेक्स्ट चेन 1 स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच आणि हाच पॅटर्न आपण चेन 3 आणि स्लिप स्टिच हा पॅटर्न आपण फॉलो करत जायचा आहे आणि आपला हा जो स्क्रंचीचा आता लास्ट राऊंड आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. तर इथे आपला जो 1 2 3 4 5 पाचवा जो राऊंड आहे तो माझा बनवून इथे ऑलमोस्ट पूर्ण झाला आहे. सगळ्यात शेवटी चेन 3 मी बनवला आणि जो चेन 3 स्पेस इथे आहे पहिला त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच बनवला. चेन 1 आणि एक्स्ट्रा यार्न आपण इथून कट करून घेतला. तर जे एक्स्ट्रा यार्न आहे मी यार्न नीडलमध्ये इन्सर्ट करून आपल्या स्क्रंचीची जी बॅक साईड आहे तिथून असं रँडम काही स्टिचेसमधून हाईड करून घेईल आणि एक्स्ट्रा यार्न कट करून घेईल. बघा इथे आता सगळे एक्स्ट्रा यार्न्स जे आहेत ते मी हाईड केलेत, कट केलेत आणि आफ्टर फिनिशिंग आपली ही सुंदर स्क्रंची बनून रेडी आहे. तर ही जम्बो साईजची जी स्क्रंची आहे ती आपली बनवून इथे रेडी आहे. तर मी ही सेम पॅटर्न यूज करून बघा एक पिंक शेडमध्ये पण स्क्रंची बनवलेली आहे. तर ह्या दोघांमध्ये फक्त डिफरन्स हाच आहे की इथे मी गंगा ऑलिव्हिया यार्न यूज केलं आहे आणि पिंकमध्ये मी वर्धमान कडल्सचं यार्न यूज केलं आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ हा छान वाटला असेल, आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, एक छानशी कमेंट सोडून जा. तुमच्या सगळ्या कमेंट्स मी नेहमी रीड करते आणि सगळ्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल पण सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन येणारे व्हिडिओ सगळे तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि तुम्ही सगळे व्हिडिओज बघून लवकर हे प्रोजेक्ट्स रिक्रिएट करू शकाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.